लोकशाहीचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसार माध्यमे. कायदे मंडळ हे कायदे बनवायचं काम करतं. कार्यकारी मंडळ हे ते कायदे लागू करण्याचं काम करतं. न्यायपालिका ही कायद्याचं उल्लंघन झाल्यास न्याय देण्याचं आणि कायद्याचं रक्षण करण्याचं काम करते. तर प्रसार माध्यमे हे लोकशाहीचं सर्वात मजबूत असं आधारस्तंभ आहे की जे लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवतं. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ प्रसार माध्यमे यांच्यामध्ये इतकी ताकद आहे की पहिल्या 3 आधारस्तंभांनी जर आपल्या कर्तव्यापासून दूर गेले तर त्यांना मार्गावर आणण्यासाठी प्रसार माध्यमे ही महत्वाची भूमिका बजावतात. पण सध्या व्यापारीकरणामुळे आणि टीआरपीच्या चक्करमध्ये या प्रसार माध्यमांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. लोकांचा विश्वास आज राहिलेला नाही, कारण टीआरपीच्या नावाखाली खोट्या बातम्या पसरवणं हे काही मीडियावाले करतात. पण आजकाल सर्वांच्याच हातात मोबाईल असल्यामुळे आणि इंटरनेटमुळे त्यांचा खोटेपणा उघडकीस येतो. त्यामुळे हा प्रश्न नक्कीच पडतो की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजेच प्रसार माध्यमे आज ढासळत चालली आहेत का? किंवा हा आधारस्तंभ कमकुवत होत चालला आहे का? गेल्या 4 दिवसापासून अभिनेत्यांच्या मृत्यूची बातमी चॅनलवाले चालवत आहेत, फक्त टीआरपीसाठी. पण कोणी एकदा तरी विचार केला असेल का की त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था असेल? किंवा अशा फेक न्यूज टीआरपीसाठी चालवणं योग्य आहे का? म्हणजे लोकशाहीचा हा चौथा आधारस्तंभ लोकांपर्यंत योग्य बातमी पोहोचवण्याचं काम करत तर आहे का? हा नक्कीच प्रश्न आहे. टीआरपीच्या नावाखाली कोणत्या तरी बाबा बुवाला आणलं जातं आणि त्याच्यावर डिबेट घेतलं जातं. असं करणं योग्य आहे का? चॅनलचा टीआरपी नक्कीच वाढेल, पण यातून घेण्यासारखं असं काहीच नाही. त्यामुळं अशा बातम्या चालवणं प्रसार माध्यमांनी बंद केलं पाहिजे आणि लोकांना उपयोगी अशा आणि योग्य बातम्या दाखवल्या पाहिजेत. चॅनलवर सनसनाटी बातमी दाखवण्याच्या चक्करमध्ये काही प्रसार माध्यमे विश्वासार्हता गमावून बसले आहेत. त्यामुळे माझं इतकंच म्हणणं आहे, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ प्रसार माध्यमे यांनी योग्य आणि सूचक बातम्या दाखवल्या पाहिजेत, ज्यामुळे आपल्या समाजाला फायदा होईल.